आता इथं कोणाला विचारूच्या बहीण माय मी. मला तर काही समजून नाही राहिलं. आयुष्यात पहिल्यांदाच संख्या बसून चालला असेल कुठंतरी. कारण पैसाच लय ना आपल्यापाशी. बसणं आपण जात नाही. पण आता कसा वेळ आला म्हणून जा लागत आहे. हे दिसून राहिलं वातरल्या सुट्टीचं. याला विचारून पाहतो. भाऊ इथं नगरची बस कुठं लागते? काय म्हणलं बापू? थोडसा मोठ्यानं बोल, मला ऐकून येत बराबर. अरे म्हणलं इथं नगरची बस कुठं लागते? नगर. हां, उपास आहे का उपास? हां, उपास म्हणजे? तूच तर विचारू राहिला इथं भगर कुठं भेटते म्हणून. अरे भाऊ भगर नाही, नगर नगर. नगर गाडी कुठं लागते ते विचारून राहिलो. अरे तसं सांग ना मग. एक काम कर, इथून सीधं जा, चौकात दुकान आहे, तिथं भेटन तुले. अरे का भेटन? कुठं दुकान आहे? अरे तूच म्हणून राहिला ना साडी कुठं भेटते म्हणून, साडी साडी. अरे भाऊ एक काम कर, ते साडी धर आणि ते भगर धर आणि टाकतो या. जाऊ दे, जातो मी. काही बोल राहिला का बे? हां, हां, हे बरोबर ऐकू गेलं तुले. बसून विचारू राहिलो नगरची बस कुठं लागते, नगरची बस कुठं लागते. ते नाही ऐकू गेलं तुले. कोण बे? छटाक भर नाही ना, बाय बोल राहिला तुझं. हां, देऊ का तुला दवाई, करू का ते इलाज? नाही भाऊ, एक काम करा, इलाजही नका करू आणि दवाई नका देऊ. उलटे मी तुम्हाला पैसे देतो. एक काम करा, बोर आहे ना बोर खोदते ते मशीन बोलवा आणि तुमच्या कानात एक बोर करून घ्या आणि तिथे एक हपशी लावा. म्हणजे तुम्हाला बराबर ऐकू जाईल. थांब रे. नाही तू या गांडीची साईड मुलीनं काहीच नाही केलं म्हणजे. परलं का? पाय पकड रे त्याला, पकडच्या माय पकड. झालं पहिल्यांदा घरातून बाहेर पडलो, एसटीन झाले. त्या ड्रायव्हरनं पुरा दिमाग खराब करून टाकला. छोटू चाय दे रे एक. भगवान के नाम से दे दो, अल्लाह के नाम से दे दो रे भैया. भाऊ एक चाय पाज ना का. छोटू याला एक देऊन देतो. ठीक आहे. किती झालं छोटू? 20 रुपये झालं. 20 रुपये. महाग का बे? 20 रुपये कसे? आमच्या गावात तर 5 रुपये आहे. हे बरोबर नाही आहे तू लुटून राहिले का? ते मला नका सांगू तुम्ही. तुमच्या गावात जर एवढा स्वस्त चहा भेटते तर सोबत आणला असता चहा. इथं गायला पेले चहा. बरं देतो. एक काम कर, या टकल्यानं पेलाच नाही, याचा वापस घे. 10 रुपये देतो मी. तो नाही भाऊ, पेला मी उठ टाकला ना आता. हे घे. अरे क्षमा मी माझ्या पाकिट नाही भेटून राहिलं. अरे पाकिट रे माझ्या पाकिट नाही दिसून राहिलं. कोणं मारलं का त्या माय कुठं पडलंच माहीत नाही. ते मला नका सांगू. मला पैसे पाहिजे चहाचे. माझ्या बापाला माहीत पडलं तर माझ्या सोल्टी काढून. मी काय म्हणतो छोटू, मी थोडासा बाथरूमकडून येऊ का? काही छोटू गिटू नाही, काही बाथरूम गिथरूम नाही. मला सब माहीत आहे. असे लय पाहिले. कुठच्या पैसे द्या आणि चटका. पैसे तर नाही रे भाऊ, माझ्या पाकिट पडलं. म्हणलो का सांगू, काही करा, भीक मागा, चोरी करा, डाका टाका, पण माझे पैसे मला पाहिजे. आता काय करू या माय, मी भीकच मागा लागेल आता. भगवान के नाम से दे दे रे बाबा, अल्लाह के नाम से दे दे, कुछ तो दे खाने को. का बे टकल्या, तू कसा का भीक मागून राहिला इथं? चांगला हट्टा कट्टा आहे. काही वर्षा पहिले माय असंच पाकिट मारलं होतं या बस स्टॉपवर. तेव्हापासून इथंच आहो मी. हो का? तरी मी विचार करून राहिलो का एवढं हट्ट कट्ट पोट्ट भीक कसं मागून राहिलो. पाबे पोट्टो, म्हणून म्हणतो बस स्टॉपवर गिस्टापवर जाता तर बराबर पाकिट गिकीट सांभाळून ठेवत जा. नाही तर मग अशी भीक मागा लागते. आता हो मी. चला येतो मग.